नमस्कार. माझं नाव अथर्व नमस्कार. देशमुख. हो. आणि आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत भरत सिंग पाटील सर. आणि त्यांचं पुस्तक आहे, हो, थँक्यू सर. त्यांचं पुस्तक आहे जीए अज्ञेयाचे यात्रिक. या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. सरांचं मी थोडक्यात परिचय देतो. अ, सर प्रताप कॉलेज अमळनेर येथे ज्युनियर कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर म्हणून मागच्या 34 वर्षांपासून काम करत आहेत. आणि त्यांच्या पाण्यारण्य तृष्णेची शोधयात्रा या समीक्षा पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा 2022चा रावा पाटणकर पुरस्कार मिळाला आहे. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. अ, भरतसिंग पाटील यांनी जीए अज्ञेयाचे यात्रिक आदिवंदात्मक शोध हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक 2022 साली प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे वर्णमुद्रा पब्लिशर्स हे आहेत. पुस्तकाला वंदना बोकील कुलकर्णी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकात सरांनी जी ए कुलकर्णी यांच्या साहित्याची समीक्षा आदिवंदात्मक समीक्षा पद्धतीने केली आहे. कार्ल युंग यांच्या विचारांवर आधारित ही समीक्षा पद्धती आहे. अर्थात पुस्तकात सरांनी नेमके काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहेत याबद्दल आपण मुलाखतीत बोलणारच आहोत. सर, अशा प्रकारे जी ए कुलकर्णी यांच्या साहित्यावर पुस्तक लिहावं आणि आदिवंदात्मक समीक्षा पद्धतीने जी ए कुलकर्णी यांच्या साहित्याचा आढावा घ्यावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे जी ए कुलकर्णी यांच्या साहित्यातील कुठल्या गोष्टींनी तुम्हाला या संदर्भात प्रभावित केले? सर्वप्रथम मुलाखतीच्या संदर्भात आपण मला याला म्हणूया संधी दिली, तर मी सगळ्यात आधी आभार व्यक्त करतो अथर्व यांना. अ, या प्रश्नाचं जर मला द्यायचं असेल उत्तर, तर सगळं जे ते मागे जावं लागेल मला. 10वीला जेव्हा होतो मी जयपूरला, तर त्यावेळेला आम्हाला 1985ला मराठीचं एक पुस्तक मिळालेलं असं होतं आम्हाला, की त्यामध्ये एक कथा होती, भेट नावाची. तर जीएनची ही कथा होती आम्हाला. तर त्यात ती आम्हाला इतकी आवडली होती सगळ्यांना. तर ती एक्साइट होते ती आम्हाला सगळे, की अरे ही वेगळ्या प्रकारची ही कथा आहे. तर मग आमची मित्रमंडळी जी असायची, चर्चा करायचो तो आमचे. त्यानंतर मी पॉलिटेक्निकला फैजपूरला असताना काम करत होतो, अभ्यास करत होतो त्यावेळेला. तर शशिकांत चौधरी म्हणून आमचे एक मित्र आहेत. तर ते म्हणायचे की अरे ही जी भेट नावाची कथा तुमच्या आपल्या कथामध्ये आहे बा आम्हाला. ते मला ज्युनियर होता एक वर्ष. तर त्यावेळेला म्हणाले की हे पुस्तक मला मिळालंय. तर सांज शकून पुस्तक त्याला मिळालं होतं. आणि मग मला अरे म्हटलं ह्या पुस्तकात ती कथा आहे का, ओके ओके. आणि मग आम्ही सगळं ते पुस्तक वाचायला लागलो, कथा संग्रह. आणि मग एक एक शोध 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 करत जवळजवळ त्या कथा संग्रह आम्ही शोधून घ्यायचो आणि वाचायचो. पुढे मग 1990ला मी प्रताप कॉलेजला शिक्षक म्हणून तिथे आलो. त्यावेळेला लायब्ररीमध्ये तो मोठा खजिना होता माझ्यासाठी. आणि त्यामुळे साहित्याचं ते प्रचंड आवड होते, छंद होता, आणि त्यातनं प्रचंड वाचन. त्यातनं ज्यावेळेला यायचं की बा अरे जीएन वर तर सोबत जात जात अनेक पुस्तकांचं आपण वाचन करत राहिलो. आणि मग लक्षात यायला लागलं की आपणही काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे. प्रताप कॉलेजला ही सगळी मंडळी जी पीएचडी किंवा काय जे असायचे सगळे संशोधनाचं काम करत असायचे. तर मला वाटायचं की चला आपणही काहीतरी केलं पाहिजे तिथे, संशोधन काम केलं पाहिजे. म्हटलं आपणही साहित्याचं काम केलं पाहिजे. त्यावेळेला मी पॉलिटेक्निक म्हणून काम होतो, म्हणजे अभ्यास काय म्हणतात त्याला, शिक्षण जे होतं माझं, तर ते पॉलिटेक्निकचं होतं. मग पुढे मी बाहेरून एएमआय म्हणून जी एक बी इक्विव्हॅलंट असं जे होतं कलकत्त्याचं ते एक संस्था होती, त्यात मी ते केलं. मग पुढे मग युजी झालं, पण मग पुढे पीजी पण लागेल. पीजी शिवाय तुम्हाला पीएचडी करता येत नाही. मग म्हटलं मग असं करावं लागेल की मग मुक्त विद्यापीठ काय म्हणतात त्याला, वायसीएम मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून मग मी बीए ऍडमिशन कशासाठी, तर जीएनच्या कथांच्या माध्यमातून पुढे आपण पीएचडी करावी.
असं करून मग मी बीए केलं. बीए केल्यानंतर मग मी एम ए केलं. आणि मग त्यानंतर मग आता म्हटलं आता आपल्याला जीएनच्या कथांवर काम करून आपण पीएचडी करावी. तर मग बाकीचं त्याचं मला असं सांगायचं असं आहे की या जीएनच्या कथांचं वेड मला होतो. आणि त्याचं मागे कारण असं होतं की अशा पद्धतीचं त्या कथा ज्या होत्या की जीवनानुभवाला गोचर देण्याची एक वेगळ्या प्रकारची त्यांची पद्धत होती आहे, किंवा शोकात्मक उत्कट अशी त्यांची जीवनदृष्टी होती, किंवा कथेचा जो आशयाचा जो घनता आहे तो फार वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे मराठीतल्या कथेच्या संदर्भात जर बघितलं आपण, त्या प्रतिमा बहुलता हा इतका वैशिष्ट्य त्यांचं होतं यांच्या कथांचं. अनेक पदरी पात्र किंवा त्रिमितीय परिणाम देणारं असं वातावरण, किंवा तुम्हाला निवेदनाचे वेगवेगळे प्रकार शैलीत आपल्याला दिसायला येतो. आणि हे सगळ्या गोष्टीमुळे एक त्या कथेला एक प्रकारे कादंबरीची एक काय म्हणतात त्याला वाटच मिळवून द्यायची. म्हटलं आपण तिथेच काम केलं पाहिजे. आणि त्यानुसार मग मी आपण पीएचडी केलं पाहिजे. तर त्या संदर्भात नंतर लक्षात आलं की की आपल्याला काहीतरी पद्धतीने पण करावं लागतं. ही जी पद्धती जी असते त्याला म्हटलं आधिबंधात्मक समीक्षेने आपण ते काम केलं पाहिजे. तर यासाठी मग मी विचार केला की बुवा मग आधिबंधात्मक समीक्षाच का करावं. तर त्या संदर्भामध्ये मसू पाटील सर किंवा ढेरे मॅडम किंवा अनेक अभ्यासकांनी काही एक असं उपयोजित केलेली होती, काही कथांची केलेली होती. म्हटलं मग आपणही त्या पद्धतीने दोन चार कथांचं न करता एकूण 8 कथा संग्रह आहेत, त्यातले एकूण मोजून 97 कथा आहेत या. तर निवडक अशा काही कथांचं समोर ठेवून जर आपल्याला काम करता येईल तर म्हटलं मग आधिबंधात्मक समीक्षेनेच आपल्याला काम करावं लागेल. तर एक प्रश्न माझ्या मनात त्यावेळेला असायचे की गंगाधर गाडगीळ यांनी असं एक त्यांच्या जीएनच्या कथांच्या संदर्भामध्ये की मनोविकृतीच्या गरगरात होणारा भोवरा असा प्रतिभावंत, असं त्यांनी भलावना केली होती जीएनच्या संदर्भात. मला ते पटलं नाही ते. आणि वाचक म्हणून तर कोणालाही तर ते या पद्धतीने म्हणू शकत आपण म्हणू शकत नाही त्या पद्धतीने. पण समीक्षक म्हणून काही अभ्यासक म्हणून त्यांचे काही मत असू शकतात, परंतु ते मला पटलेलं नव्हतं. नंतर मग लक्षात असं आलं की ही जी कथा आहे या कथेतलं जे आव्हान जे आहे त्याची जी क्षमता काय आहे, ते हे असं का असावं, हे एक असे प्रश्न त्या कथांचा मला येत होता. आणि दुसरी गोष्ट की एकूण 97 कथा जर बघितल्या तर फक्त एकमेव कथा असेल, कवठे नावाची जी कथा आहे की ती सोडली तर मानवी दुःखाचा तडफाव घेणारा अशा सगळ्या कथा आपल्याला दिसतात. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की की दुःखाचा एक कल्ली ध्यास आपल्याला दिसून येतो त्या एकूण 96 कथांमध्ये, कवठे जर सोडली तर. तर म्हटलं मग असं काहीतरी एक शोध घेतला पाहिजे यातून. आणि म्हणून मग लक्षात आलं की या कथेचं जे आव्हानात्मकता जी आहे तर ही या कथेमुळेच आहे. काय म्हणतात त्याला आधिबंधात्मक आहे. म्हणून मी त्याचं एक गृहकृत्य असं निर्माण केलं पाहिलं किंवा आधिबंधाचा स्पर्श जीएनच्या कथांना आहे. आणि नंतर एक गोष्ट पाहिली किंवा की हा जो आकलन मूळ जे आहे त्या कथेतलं की त्याला ऋणात्मक स्वरूपातला वृद्ध आत्ताचा आहे, असं मी ते मांडणी केली गृहकृत्याची. आणि मग हे संशोधन सुरू झालं. त्या पद्धतीने मग डॉक्टर युंग यांचं जे मानसशास्त्राचं जे अनालिटिकल सायकोलॉजीच्या अभ्यास मला करावा लागला, शोधावा लागला. आणि मग मॉड बार्किन म्हणा किंवा मसू पाटील सर किंवा गंगाधर पाटील मराठीमधली सगळी मंडळी, तर ते सगळे संदर्भ पुस्तकं घेऊन मग त्याच पद्धतीने काम सुरू आहे. आणि मग तो आढावा मी घेतला आणि मग म्हटलं आता आपल्याला करता येईल त्या पद्धतीने. आणि यातूनच मग हे प्रबंध साकार झाला. आणि त्यातूनच पुढे मग हे जे जीए अज्ञेयाचे यात्रिक म्हणून हे पुस्तक आपल्याला 2022 मध्ये
प्रकाशित झालेला पुस्तक. आणि सर तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की साहित्यकृतीच्या निर्मात्याचे व्यक्तिमत्व समजून घेतल्यास त्याने निर्माण केलेल्या साहित्याचे आकलन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. व्यक्तिमत्व समजावे यासाठी त्या लेखकाचे चरित्र सामान्यपणे अभ्यासले जाते, पण जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल फारशी चरित्रपर माहिती उपलब्ध नाही असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. मला वाटतं त्यांच्या पत्रांवरून आणि त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या कथासंग्रहांच्या अर्पण पत्रिकांवरून आपण त्यांच्याबद्दल असलेली चरित्रपर माहिती काही प्रमाणात मिळू शकतो. विगो वडेर यांनी अर्पण पत्रिकातून जी ए दर्शन असे एक पुस्तक देखील लिहिले आहे. तर या संदर्भात जी ए कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगू शकाल का? आणि त्यांच्या कथा लेखनावर त्यांच्या आयुष्यातील कुठल्या गोष्टींनी प्रभाव टाकला असे तुम्हाला वाटते? आणि आहे ते बरंच प्रभाव आहे त्यांच्यावर. जी ए कुलकर्णी म्हणजे अर्थातच गुरुनाथ आबाजी कुलकर्णी म्हणून आपण सर्व पाहतो, म्हणजे त्यांना ओळखतो. तर त्यांचा जन्म जो होता तो 10 जुलै 1923 ला बेळगावचा. आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते एम ए इंग्रजी, आणि इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापकच होते धारवाडला, जनता कॉलेज त्या काळातलं. तर 1950 ते 1980 ते तिथे होते, आणि पुढे पुण्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे 11 डिसेंबर 1987. तर या एकूण त्या म्हणजे या कालखंडाचा जर आपण त्या व्यक्ती म्हणूनचा जर विचार पाहिला, तर या पुस्तकामध्ये आणि या संशोधनाच्या माध्यमातून पाहिलंय की कुटुंब वत्सल म्हणून किंवा व्यवहार दक्ष म्हणून किंवा शिस्त असणारा किंवा भारदस्त असा व्यक्ती म्हणून किंवा वेगवेगळे छंद असलेला हा माणूस. वाचन तर प्रचंड होते, चित्रकलेचं छंद होता, शिल्पाचं त्यांना होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्भुताची ओढ त्यांना आहे की त्याचं डिटेल जर आपल्याला पुस्तकात आहे. अत्यंत स्वाभिमानी आहेत, आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये. आणि कृतज्ञ म्हणून जर बघितलं तर 8 कविता संग्रहांचं जर आपण त्यांनी दिलेलं आहे अर्पणमध्ये, तर तर ते प्रचंड अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ते त्यांच्या फॅमिलीच्या रिलेटेडची असणारी मंडळी असो किंवा बेळगाव नावाचं गाव, या गावालाही देऊन कृतज्ञ देणारा तो मनुष्य आपल्याला दिसतो. घरंदाज म्हणून आहे, नंतर मिस्किल पण आहे. म्हणताना आपण म्हणतो की जी अतिशय गंभीर असे पर्सनॅलिटी असलेले आहेत, परंतु मिस्किलही त्यांच्या अनेक मिस्किलपणा आपल्या त्या पत्रांमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एकांत प्रियता हा त्यांचा प्रचंड असा आपल्याला भाग दिसून येतो. म्हणजे हा तर आहेच. याच्यातनं आपल्याला एक गोष्ट असं सांगता येते की सर्वसामान्य स्तर आणि कलावंताचा स्तर आणि गुढतेचा अति मानवी स्तर, असे 3 स्तर आपण त्या पर्सनॅलिटीला आपण पाहू शकतो. पण यामध्ये हे एकूण त्या कालखंडाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार पाहिला तर जाणीवपूर्वक अलिप्त आपल्याला त्यांचा दिसून येतो त्या व्यक्तिमत्वामध्ये. तुसडेपणा किंवा प्रसिद्ध परांगमुक्तता, जे प्रसिद्धीचा न जाणारा किंवा त्यांना बरेच जण असे म्हणतात की त्यांचा प्रेमभंग झालेला आहे किंवा त्यांच्या मनोविकृतीमध्ये भोवरा आहे किंवा त्यांच्या नाकामुळे काय झाला बेढब नाकामुळे त्यांच्यात मनोगंड निर्माण झाले. अशा अनेक ज्याला काय म्हणूया प्रवाद निर्माण आपल्याला दिसून येतात त्या काळात त्या काळामध्ये. परंतु अनेक अभ्यासक जे आहेत त्यांच्यासोबतच जीएनच्या अभ्यासांप्रमाणे मलाही एक असं वाटतं की त्यांच्या प्रेमभंग झाला होता. आणि हा एक महत्वाचा भाग झाला. दुसरा की त्यांच्या आयुष्यामध्ये, भावजीवनामध्ये त्यांच्या जवळचे जे व्यक्ती जे आहेत तर त्यांचं मृत्यूचं तांडव त्यांना दिसतं. आणि त्यामुळे मृत्यूचा ज्याला म्हणूया तांडव असल्यामुळे एक दुखरा नस त्यांच्या आयुष्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये दुःखाचं. आणि दुसरी गोष्ट अशी की
या कथांमध्ये जर आपण बघितलं तर दुःखच दुःख आहे. म्हणजे एखादी नस असं कापून 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 काढलेलं दुःख असंच आपल्याला दिसून येतं त्या कथांमध्ये. एक वेगवेगळे शेड्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. आणि म्हणून मग एक प्रकारे जीएनची जी कथा साधना जी आहे तर ती स्वात्म साधनाच आहे असं मला तरी वाटतं त्या कथांमध्ये. आणि म्हणून मग ही जी स्वात्म साधना जी आहे ती जी प्रक्रिया आहे ती मर्मावर झालेल्या आघाता आणि यातनातून झालेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही जर एक बघितलं की त्यांच्या कथांमध्ये फक्त आणि फक्त त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. कविता किंवा कादंबरी किंवा इतर कुठल्याही प्रकारचा प्रकार साहित्याचा तुम्ही पाहिलेला नाही. एखादं एकलव्याच्या व्रताप्रमाणे आपण एक कथाच त्यांनी घेतलेली आहे आपल्याला दिसून. तर ते या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कथा लेखनावर नक्कीच प्रभाव आहे. हा एक भाग झाला. दुसरं की सुरुवातीच्या त्यांच्या कालखंडामध्ये ज्या कथा ज्या आहेत तर त्या वि. स. खांडेकरांच्या थोड्याशा शैलीतल्या असणाऱ्या आपल्याला दिसतात त्या. परंतु नंतर तो वेगळ्या प्रकारचा वाट म्हणजे ती वाट जी आहे त्यांनी वेगळी केलेली दिसते आपल्याला. आणि त्यामागे पाश्चिमात्य ग्रंथ किंवा कादंबऱ्या कथा यांचा वाचन आणि त्यातनं आलेला त्यांचा व्यासंग यातूनच एक वेगळी वाट कथेची जीएनची आपल्याला दिसते. म्हणून नक्कीच व्यक्तिमत्व म्हणून जीएनच्या कथांवर नक्कीच प्रभाव आपल्याला दिसतो. आणि सर, जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या विषयांबद्दल सांगू शकाल? म्हणजे तुम्ही त्याबद्दल आता बोललेच, पण तरी म्हणजे हा. खून, मृत्यू, विनाश आणि दुःख यांचे असे पिळवटून टाकणारे दर्शन ते आपल्या कथातून का घडवतात, असे तुम्ही बरोबर. पुस्तकात त्यांच्या साहित्यकृतींबद्दल प्रश्न उपस्थित करताना म्हटले होते. बरोबर. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही त्या पद्धतीने की एकूण 8 कथा संग्रहांचा जर आपण विचार पाहिला तर निळा, सावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळ माया, सांज शकुन, रंबल खुणा, पिंगळा वेळ, तर या 8 संग्रहातनं जर एकूण कथांची संख्या जर पाहिली तर 97 आहे. तर याच्यामध्ये हा जो हे जे वातावरण आहे किंवा ते जो त्या ज्या व्यक्ती ज्या आहेत तर अगदी म्हणजे आदिवासी पासून ते संन्याशीपर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती त्या कथांमध्ये आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये देवळे आहेत, मठ आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला तिथे आहे. वेगवेगळे पात्रे आहेत. तर वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य या कथांमध्ये आहे आणि ते वेगवेगळे विषय आहेत आणि ते वैचित्र्य आहे, वेगळं पण आहे. एवढंच आपल्याला त्यात सांगता येईल.